आयडियल ॲसेट अलोकेशन असं करायला पाहिजे की तुम्ही तुमचा फायनान्शियल प्लॅन बनवा. त्या प्लॅननुसार तुम्हाला कळेल कुठली गरज मला 15-20 वर्षांनी, कुठली गरज मला 2-3-5 वर्षात लागणार. लोकांची बरीच स्वप्न असतात. मला सांगा, तुम्हाला घर घ्यायचं आहे. तुम्ही आता नोकरीला लागणार, तुमचं आता लग्न झाले, तुमच्या डोक्यात आहे की बाबा एक घर घ्यायला पाहिजे. तर मला एक 5 वर्षांचा मी वेळ दिला की नाही, आपण दोघं मिळून घर घेऊया. 5 वर्षांचा वेळ आहे. 5 वर्षात त्या घरासाठी काय काय करायला लागेल ते प्रोडक्ट वेगळे असायला पाहिजे. ओके. आता जर तुमच्याकडे 5 वर्ष आहेत तर थोडे हायब्रिड, थोडे लार्ज कॅप, फ्लेक्सी कॅप, लार्ज अँड मिड कॅप असे प्रोडक्ट तुम्ही घ्यायला पाहिजेत, ज्याच्यात थोडंसं इक्विटी इन्व्हेस्टमेंट जास्त असते, रिस्क थोडी कमी असते कम्पॅरेटिव्हली, पण रिटर्न्स मात्र तुम्हाला चांगले मिळतील. डबल डिजिटमध्ये ॲटलिस्ट 12% तरी तुम्ही टार्गेट करायला पाहिजे. माझं स्वतःचं पर्सनल मत आहे की डोंट गो बाय द बुक्स. पुस्तकात खूप सारे नियम सांगितलेत. प्रत्येक पुस्तक स्वतःच्या हिशोबाने खरं आहे, प्रत्येक नियम स्वतःच्या हिशोबाने चांगला आहे. यू गो ॲज पर युअर रिक्वायरमेंट. ओके. तुम्हाला क्लिअर माहिती पाहिजे की माझी रिक्वायरमेंट काय आहे. मला 5 वर्षात घर घ्यायचं आहे, त्यासाठी मी किती रिस्क घेऊ शकतो.